आपण बघताय एबीपी माझा आणि त्या बातमी आहे वैद्यकशास्त्रामधल्या एका महत्त्वाच्या संशोधनाची। पॅराप्लेजिया म्हणजेच अर्धांगवायूच्या रुग्णांना आशेचा किरण ठरू शकेल असं संशोधन सध्या स्वित्झर्लंडमध्ये सुरू आहे। प्राथमिक चाचणीत उंदीर, माकड आणि इतर प्राण्यांवर प्रयोग सुरू आहेत। ल्युझान फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी संस्थेमध्ये गेली काही दशकं यावर संशोधन सुरू आहे। हे संशोधन आता निर्णायक टप्प्यामध्ये आहे। या सगळ्या संदर्भातली अधिक माहिती घेऊया आपणचे प्रतिनिधी संदीप रामदासी यांच्या खास रिपोर्टमधून। पॅराप्लेजिया म्हणजेच लकवा किंवा अर्धांगवायूच्या रुग्णांना दिलासा वाटेल अशी ही घटना, असं हे संशोधन। अपघातात पाठीच्या कण्याला मार लागल्यानं 2 माकडांचा कमरेखालचा भाग अधू झाला होता। त्या पॅरालिसिसवर उपचार सुरू झाले। आधुनिक तंत्रज्ञानाचा एक्सपेरिमेंटल मेडिसिन म्हणजेच प्रायोगिक वैद्यक शास्त्राचा वापर केला गेला। माकडाच्या अंगात चिप बसवल्या गेल्या। या मेंदू आणि पाठीच्या कण्यामध्ये बसवल्या गेलेल्या चिपनं संदेशवहनाचं काम चोख बजावलं आणि यातल्या एका जखमी माकडानं आपला पाय उचलायला सुरुवात केली। लकव्यामध्ये मेंदूकडून आदेश तर दिले जातात, पण ते आदेश पाठीच्या कण्यात बिघाड झाल्यामुळे पुढे पायापर्यंत पोहोचत नाहीत। त्यामुळे पायांची हालचाल होत नाही। त्यासाठी ब्रेन स्पाइन इंटरफेस म्हणजे मेंदू आणि पाठीचा कणा यातला दुवा तयार केला गेला। शेकडो इलेक्ट्रोड असलेलं इम्प्लांट किंवा छोटी चीप माकडाच्या मेंदूत बसवली गेली। दुसरी चीप बिघाड झालेल्या किंवा निकामी भागाच्या खाली लावली गेली। मेंदूकडून मिळणारे आदेश, संकेत बाहेरच्या कॉम्प्युटरकडे वळवले गेले आणि तिथं ते डिकोड केले गेले। तिथून ते सिग्नल खराब भागाला बायपास करून थेट कमरेखालच्या चिपला म्हणजे पायांच्या नर्वला अर्थात मज्जातंतूला पाठवले गेले। तो आदेश मानून यातल्या एका माकडानं 6व्याच दिवशी आपल्या पायांची हालचाल सुरू केली। कुठल्या ना कुठल्या कारणानं पाठीच्या कण्याला मार लागून जगभरात दरवर्षी अंदाजे 50,000 लोक अधू होतात। स्पायनल कॉर्डच्या इजेमुळे कमरेखालच्या भागावरचं नियंत्रण जातं, पायांची हालचाल करता येत नाही। अंथरुणाला खिळून असलेल्या अशा हजारो लाखो रुग्णांसाठी हे संशोधन आशेचा किरण आहे। चमत्कार म्हणता येईल असं हे संशोधन सुरू आहे स्वित्झर्लंडच्या EPFL या संस्थेमध्ये। EPFL म्हणजे ल्युझान फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी। या संस्थेत गेली काही दशकं पॅराप्लेजिक म्हणजेच शरीराचा खालचा भाग पक्षाघात किंवा लकवानं निकामी होण्याच्या आजारावर इथं संशोधन सुरू आहे। ग्रेगोर कॉर्टिन हे सध्या संचालक आहेत आणि त्यांनीच हे संशोधन पुढे नेलंय। आधी जखमी उंदरांवर हे संशोधन केलं गेलं। त्या उंदरांवर केलेले प्रयोग यशस्वी झाले। आता थेट माकडांच्याही पायात बळ आल्यानं शास्त्रज्ञ आशावादी आहेत। मात्र हे वायरलेस इम्प्लांट तंत्र माणसांमध्ये वापरणं जरा जटिल आहे आणि त्याला बराच अवधीही लागणार आहे। सध्या माणसांवर काही प्रयोग सुरू आहेत, पण ते संशोधन प्राथमिक अवस्थेत आहे। आणखी किमान 10 वर्ष तरी जोमानं प्रयोग आणि संशोधन करावं लागेल असं ग्रेगोर कॉर्टिन सांगतात। अंथरुणाला खिळलेला पॅरालिसिसचा रुग्ण थेट उठून चालायला लागणार नसला तरी त्याचं आयुष्य थोडं तरी सुकर बनेल, सुसह्य बनेल अशी ग्रेगोरला आशा आहे। आपणही तशीच आशा करूया। कॅमेरामन प्रतीक गुप्तासह संदीप रामदासी, एबीपी माझा, मुंबई।